गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या मुंबई कोकण सागरी रोरो सेवेला मुहूर्त मिळालाय। ऑक्टोबरमध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबई ते कोकण अशी रोरो सेवा सुरू होण्याची शक्यता आहे। केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या परवानग्या, हवामान अडथळे यामुळे ही सेवा सुरू होण्यास अडथळे येत होते। आता सागरी महामंडळ सर्व अडथळे दूर करण्यात यशस्वी झालंय। भाऊचा धक्का इथून जयगड आणि जयगड ते विजयदुर्ग असा रोरो सेवेचा प्रवास असणार आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। बहुचर्चित मुंबई ते कोकण अशी सागरी रोरो सेवा अखेर ऑक्टोबर महिन्यामध्ये सुरू होण्याची शक्यता आहे। गेल्या अनेक दिवसांपासून ही रोरो सेवा चर्चेत होती। अलीकडे तिची चाचणी देखील घेण्यात आलेली होती, पण अखेर या रोरो सेवेला मुहूर्त मिळालेला आहे। ऑक्टोबर महिन्यात दसऱ्याच्या दिवशी ही रोरो सेवा सुरू होण्याची शक्यता आहे, तशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या परवानग्या, हवामानातील अडथळे यामुळे ही रोरो सेवा सुरू होण्यास अडथळे येत होते, मात्र हे सर्व अडथळे आता दूर झालेले आहेत आणि त्यामुळेच आता भाऊचा धक्का येथून जयगड आणि जयगड ते विजयदुर्ग अशी रोरो सेवा ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे। दक्षिण आशियातील सर्वात वेगवान प्रवासाचा हा मार्ग आहे, त्यामुळे मुंबई ते रत्नागिरी हे अंतर 3 ते 3.5 तासामध्ये कापता येणार आहे आणि मुंबई ते सिंधुदुर्ग हे अंतर 5 ते 5.5 तासामध्ये कापता येणार आहे। आणि या रोरो सेवेमधून म्हणजे जवळपास 650 प्रवासी घेऊन जाण्याची क्षमता आहे। त्याचप्रमाणे 50हून अधिक कार या रोरो सेवेमधून जाऊ शकतात आणि त्यामुळे मुंबई कोकण प्रवासाला त्यामुळे एक नवीन मार्ग जो आहे तो मिळणार आहे। आणि त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या रोरो सेवेची चर्चा होती ती रोरो सेवा अखेर ऑक्टोबर महिन्यामध्ये सुरू होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे बहुचर्चित या रोरो सेवेची जे अनेक जण प्रतीक्षा करत होते त्यांना अखेर यामुळे दिलासा मिळणार आहे। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।